नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीमध्ये आणि गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे नाशिक असं शहर, या ठिकाणी धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहेच, त्याचबरोबर या शहरामधली खाद्य संस्कृती एक विशेष आणि वेगळी आहे। आणि म्हणूनच आपण भटकंती करत खाकी खा प्रवास घेऊन आलो आहोत नाशिक या शहरामध्ये। आणि या ठिकाणी आज आपण फिरणार आहोत आणि बघणार आहोत या ठिकाणचे कोणकोणते पदार्थ फेमस आहेत, काय वेगळेपण आहे, ते कशा पद्धतीने तयार होतात, ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, नाशिकची ही खाद्य भ्रमंती तुम्हा सर्वांना घडवू शकलो ती म्हणजे फक्त आणि फक्त आदिती प्रभू आणि अमेय प्रभू यांच्यामुळेच। त्यामुळेच सर्वात प्रथम चैतन्य फूड ब्लॉग आणि माझ्याकडून त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। तर माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल की बुधा हलवाई असं लिहिलेलं आहे, जिलबीवाले, आणि त्याचबरोबर मोठी रांगसुद्धा आहे। तर ही जिलबी खाण्यासाठी रांग लागलेली आहे। मी फर्स्ट टाइमच बघतोय की एवढी जिलबी खाण्यासाठी रांग आणि जिलबीसाठी एवढी क्रेज आहे। मित्रांनो, ही जिलबी कशी तयार होते, त्याचबरोबर कोण करते, ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत। चला तर मग बघूया नेमकी ही जिलबी कशी तयार होते। फाफडा, जिलेबी आणि ढोकळा, पण आज उपवास असल्यामुळे फक्त बटाटा जिलेबी। बरोबर। वडिलांनी बटाटा जिलबीची सुरुवात केली। साधारण 1958 ते 60च्या दरम्यान तेव्हापासून ती केली। आणि त्याच्यानंतर आम्ही तिघं भाऊ, चंद्रकांत वाघ, वसंत वाघ आणि दिलीप वाघ, या तिघांनी हे पुढे चालवलं। वर्षातून 2च वेळेला जिलबी होती, महाशिवरात्रीला आणि आषाढी एकादशीला। इतर वेळी कधीच नाही। आज दुसरी साधी जिलबी काढत पण नाही आम्ही। उपवासाला चालते। आणि अगदी अतिशय विश्वासाने आम्ही ही जिलबी बनवतो की सगळे नाशिककर अतिशय श्रद्धेने रिस्पॉन्स देतात आणि आवर्जून सगळे नाशिककर बटाटा जिलबी घ्यायला येतात। आता 360 रुपये किलो आहे। यावर्षी तुपाचे भाव खूप वाढले, 600-700 रुपये डब्याला वाढले, त्याच्यामुळे थोडे रेट वाढले। मग इतर वेळेला आपली रेग्युलर जिलबी मैद्याची, श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी, पक्का पेढा आमचा एकदम छान असतो। कुंदा पेढा छान असतो। हे वर्षभर चालू असतं। 6 ब्रँचेस आहे। साधारण 150 माणसं आहेत ना सगळे। सणाच्या वेळेला 150 माणसं लागतात आम्हाला सगळ्या ठिकाणी। कारण की हे जे बटाटा जिलबीचं आहे ना, हे चिकट काम असतं। नाही, बटाटा जिलबी काही ठिकाणी मिळते, पण आपल्याकडे बनवताना आम्ही मुळात साबुदाण्याच्या पिठाचीच बटाटा जिलबी बनवतो। जी लोकल स्टार्च मिळतो ती वापरत नाही आम्ही। साबुदाण्याचं पीठ, हो, साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा याची जिलबी आम्ही काढतो। जनरली मार्केटमध्ये जी तवकीर मिळते, स्टार्च मिळतो, तो नाही वापरत आम्ही हे मुंबईवरून स्पेशल मागवतो। साबुदाण्याचं पीठ त्याची आणि बटाट्याची अशी एकत्र जिलबी काढतो। लाईन वगैरे लागती, कसं वाटतं तुम्हाला या व्यवसायामध्ये आता इतके वर्ष तुमचं आहे? आमच्या वडिलांची जी तपश्चर्या होती, वडिलांची जी नम्रता होती, ती सांभाळल्यासारखं थोडंफार वाटतं। नाही, अजून तरी बाहेर नाशिक सोडून नाही। कारण की याचं कसं होतं की खाद्यपदार्थ हा डायरेक्ट किचनशी निगडीत येतो आणि सगळ्या ठिकाणी जर एक क्वालिटी जर गेली
तरच त्याचा उपयोग आहे. खूप ब्रँचेस वाढवल्या त्याला महत्त्व नाही आहे. आपली जी बुधा हलवाईंची जिलबी, बुधा हलवाईंचं श्रीखंड हे त्याच पद्धतीने गिरायकांना कायम लागलं पाहिजे. ब्रँचेस भले कमी असले तर चालते. तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे नाशिकमधील तिवंदा या चौकामध्ये आणि सुप्रसिद्ध अशी पारंपरिक अनेक वर्ष चालत आलेली बुधा हलवाई यांची ही बटाटा जिलबी मी घेतलेली आहे. फक्त उपवासाच्या काळामध्येच मिळते आणि अक्षरशः इथं ही घेण्यासाठी लाईन लागते. लोक तासभर वेटिंग करतात आणि ही जिलबी खात असतात. नक्कीच खूपच इथं क्राऊड दिसतोय. मी आता ट्राय करून तुम्हाला सांगतो. खूपच युनिक आहे मित्रांनो. नक्की तुम्ही इथं आला तर ट्राय करून बघा. आणि उपवासाच्या काळामध्येच ही फक्त तयार होते, त्यामुळे तसं ठरवून तुम्ही येऊ शकता. खूप चांगले आहे आणि एक वेगळा स्वाद आहे त्याला. नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे खा व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य फूड ब्लॉगला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.